2 मिनिट थांब. तुझे लाईक्स कमेंट्स याची गरज नाही. तू तुझ्यासाठी थांब. ऐक. आयुष्य जगताना आपण इतक्या घाईत आहोत की आपलंच नेमकं काय चाललं आहे हेच आपल्याला कळेनासं झालं आहे. बघ ना, आवडणारी पुस्तकं वाचायच्या आधीच धुळीखाली गाडली गेलीत आणि आपण मात्र भविष्याच्या स्वप्नात आजचा दिवस हरवून बसलो आहे. सगळं सुख एकदमच हवं आहे. एका रात्रीत लखपती, एका सकाळी करोडपती व्हायचं आहे. अरे सुरू केलंच ना, लागेल वेळ. पण तूच प्रवासात मागे राहिलास तर यशाचं काय करायचं आहे? एकदमच श्रीमंत व्हायचं आहे ना, मग घे बरं उद्याच्या दिवसाचा श्वास. पण तो परत मिळणार नाही हे लक्षात ठेव. आजच साठवून ठेवून बघ. जमतं आहे का? नाही ना. म्हणूनच सांगतो, प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते. माणूस घडायला वेळ लागतो, स्वप्न साकारायला वेळ लागतो आणि त्या स्वप्नाला पेललं इतकं स्वतःला सक्षम बनवायलाही वेळ लागतो. एकदम आलेलं ज्ञान अहंकार वाढवतं, एकदम आलेला पैसा गर्व शिकवतो. वागणं बदलतं, बोलणं बदलतं आणि मग प्रश्न पडतो, नेमका पैसा वापरायचा तरी कसा? पण प्रोसेसनुसार चाललास ना तर माणूस आपोआप ग्राउंडेड राहतो. सहवासात सहजता येते, आचरणात समजदारी उतरते. हीच तर खरी प्रक्रिया आहे स्वतःला ओळखण्याची, स्वप्नावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करायला शिकण्याची, धूळखात पडलेल्या विचारांना पुन्हा श्वास देण्याची. स्वतःला शोध, तिथेच खरा विजय आहे. अफाट पैसा कमव, पण कमवताना तू स्वतः हरवू नकोस. सपने पूरे करने के लिए घर छोड़ना पड़ता है मेरे दोस्त, क्योंकि घर में रहने से नींद पूरी हो सकती है लेकिन सपने नहीं. मागे वळून पाहिलंस तर कळेल, कठीण असो वा सुखद, प्रत्येक प्रसंगात आपलं अस्तित्व जपतच आपण जगलो आहे. म्हणूनच आयुष्य आजचा शेवटचा दिवस आहे असं समजून जगायचं. म्हणूनच आयुष्य आजचा शेवटचा दिवस आहे असं समजून जगायचं.